बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर बाबा। नर्मदा परिक्रमा आश्रम चुनपाने जारी मुलगी, ये आश्रम में आपका स्वागत है। आपका नाम बताइए बाबा जी, आप कहाँ से हो? सिवनी जिला दिलीप पटेल, ग्राम गंगाई। आपकी पहली परिक्रमा है? तीसरी है जी। तीसरी है जी। इससे पहले कहाँ रुके थे? इससे पहले तो कौन बहुत से साल में परिक्रमा किया? 22 किया, 23 किया और ये 24 है। वो लगातार किया आपने? हाँ जी, लगातार अरे किया। वाह, लगातार करने का मतलब क्या है आपको? बैठा रहता हूँ घर में, इसलिए मैया की परिक्रमा कर लेता हूँ। अरे हाँ जी। कुछ आनंद आता है आनंद परिक्रमा में, आता- बार बार परिक्रमा करने में? आनंद आता तब तो आता हूँ। फिर मैया कुछ देती है? देती है, क्या देती है? सब कुछ देती है। जो मांगे वो? हाँ देती है। मैया सोई सोई देवे? हाँ देगा तो सही दिल से मांगेगा तो देगा। मैया देती है सही में? हाँ। अरे घर पे कितने परिवार है? 2 बच्चे हैं। बच्चे ही है? हाँ जी। सारे सर्विस पे? हाँ जी। किसान है या नहीं, खेती करते हैं। खेती करते हैं? हाँ जी। पोते? 3 पोते हैं। अरे वाह, फिर आप तो फिर रिका में हो, हाँ मैया जी। की सेवा में लग गए। हाँ जी। मैया के कुछ अनुभव होते हैं आपको? हाँ जी होते हैं? होते हैं। बताओ कुछ। अभी क्या बताएगा जी। अरे तो कुछ तो बताओ ना, नहीं। दुनिया तभी तो जानेगी कि मैया क्या चीज है। मेरे को बताना नहीं है जी, मेरे को अपने दिल में रखना है। मेरे को क्या अरे, बताना है। दिल में अंदर ही पैक हो जाएगा वो। नहीं होगा पे। वो बाहर देखेंगे तो लोगों मेरे को पता नाती चलेगा कि क्या नाती है। पोते हैं ना, उनको बताएगा, हाँ। उनको सिखाएगा। अरे वाह, अरे उनको दिखाया पर तो आप बोलेंगे तो पता चलेगा ना हाँ, उनको। वो घर में जाके बताएगा ना हाँ। उनको। मेरे नाती चलो ठीक पोते। आहे, नर्मदे हर। नर्मदे यार। हा. बाबा तुमचं नाव सांगा बरं. परवाकर शेषराव जाधव, कोणत्या गावाचे? औरंगाबाद. औरंगाबादचे? हा. अरे वा, आपली पण पहिलीच परिक्रमा? पहिली कोणी प्रोत्साहन दिलं तुम्हाला परिक्रमे करावा असं? आमच्या 11 जण माग मी पुढे आलो, हुकलो फक्त दर्शक. असं? हा. किती लोक होते तुमच्या बरोबर? आमच्या बरोबर आम्ही 10 लोक आहे. बाकीचे कुठं मागे राहिले? मागं राहिले, मी पुढे आलो. आता ते मला उद्या दिवस थांबावं लागणार आहे. अरे वा, ते किती मागे आहे? आता 1 दिवस मागायचे ना, आता उद्याच मुक्काम चिनले ते. मग एक दिवस आराम करून द्या इथं. हा हा? हा इथं वरती थांबा, काही वांधा नाही. हा. आम्ही कसं वाटतं बरं परिक्रमात आल्यानंतर? बरं वाटतं, आनंद वाटतो मला. आनंद वाटतो? हा. आणि माई म्हणजे आई देते सर्व काही हा, खायला प्यायला? काहीच कमी नाही. आपलं लक्ष देते आई? नाही आपल्याकडे पण? मग बरं आहे का. घरी आहे त्यांच्याकडे पण लक्ष देते का? घरचं लक्षच नाही, ध्यानच येत नाही आपल्याला. अरे, म्हणजे तुम्ही घरी लक्षच देत नाही? नाही म्हणजे आई आई देईल लक्ष सर्व? आई सगळं आपल्याला आठवण येत नाही कोणाची आणि काहीच अरे नाही. वा, अरे फो- वा, मी फोन करीत नाही कोणाला. अरे वा. आणि आमचं गाव वैजापूर चालू की म्हणजे सावकट खाण्याला आहे. हा. चालताना कसं वाटतं आईचे? चालताना बरं वाटतं, काही ठिकाणी अवघड वाटतं. नाही म्हणजे काही ठिकाणी सेवा बरोबर मिळते. हा भरपूर. हा. हा, खायला बरोबर मिळतं. खायला काहीच कमी करत नाही नर्मदा माता. म्हणजे जे जे आपली इच्छा झाली ती जी देते आई? इच्छा झाली ती मी पूर्ण करते. अरे वा, हा. ठीक आहे. ठीक आहे, नर्मदे हर. नर्मद्या. बाबाजी आपलं नाव सांगा. सुभाष शांताराम पवार. कुठून बाबा आपण? राहणार शिंदखेडा गाव पाटण, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. पाटणचे? हल्ली मुक्काम जळगाव. हल्ली जळगावला आहे? जळगावला. म्हणजे पाटणचे प्रॉपर आहेत? हो, पाटणचे पाटणला मला पवार. परदेशी कंपनी भरपूर आहे. भरपूर आहे. भरपूर आहे ना परदेशी हो, हो, कंपनी? हो. आमच्या इथं पाटणचे आलेले आहेत 2 परदेशी, म्हणजे आता स्थायिक होऊन गेले ते. हा हा हा. मला वाटतं जळगावला का? शिवदास परदेशी असं काय आहे. जळगावला हा, नाही मुलगीला मुलगीला. पाटणवाले. हा हा हा. आणि एक जळगावला बी येत वाटतं. आपली पण पहिलीच परिक्रमा? माझी दुसरी आहे. दुसरी आहे? हा. कसं वाटलं बरं दुसरी परिक्रमा करावासी? मी म्हटलं, मी माझ्या भावाबरोबर येणार होतो जानेवारीत, पण मैयाने माझ्या मिसेसला बुद्धी दिली की मी पण येतेच म्हणे. अरे वा. तर म्हणून मैयाची पहिली माझी दुसरी, तिच्या गावामुळे मला यावं लागलं. मग मी भावाबरोबर येणार होतो. माझ्या भावाचे 4 झाले. 4 झाले? 4 झाल्या. मागच्या वर्षी भावाबरोबर आलो होतो मी. अरे वा. हा, भावाची 4 झाली. मग आता 5वी करणार आहे जानेवारीत. तो आणि आता बरं, 4 काय- धामला गेला आहे. नाही, परिक्रमा कसं बरं करतात? काय मिळतं का हो, खूप अनुभव, परिक्रमेमध्ये? खूप अनुभव. मला आता मैयाचे खूपच अनुभव आहेत. असं? हो, खूप. मला भरपूर अनुभव आले. मी शेराम बाबाच्या इथं ना, तर चालून इतका असं, तर माझा पाय इकडे बी हालत नाही तिकडे बी हालत नाही. तर बापरे म्हटलं आता कसं व्हायचं. मैयाला सांगितलं, मैया मला हे कर. तर 5 मिनिटामध्ये मला मैयाने एकदम हे करून टाकलं चांगलं.
लगेच. आणि चांगलं केलं आणि तिथं रात्री मला मैयाने दर्शन दिलं. असे मैया पूर्वेकडे चालली त्या याच्यातून, अरे वा. मैया याच्यामधून. आणि रस्त्याने रात्री जे स्वप्नात ते दिवसा मला ते बरोबर मैया छोट्या रूपात दिसली. अरे वा. जशी आली तशीच बिलकुल. अरे वा. हो, खूप अनुभव आहे. आणि माझे एवढे पैसे आटकून गेले ते सगळे पैसे मिळाले मला मैयामुळे. हो, खूप न येणारे पैसे मिळून गेले सगळे. नाही मला हे सांगा, घर परिवार कसं थकून सांभाळतं मग? घर सुनबाई आहे, मुलगा आहे, नातू आहे, एक मुलगा एक नातू आहे. पोरं सर्व्हिसला असतील. सर्व्हिसला आहे मुलगा. अरे वा. हा, आपण काय सर्व्हिस करत होता मी का? पण सर्व्हिस होता, रिटायर झालो. कशामध्ये? बँकेत होतो, जिल्हा बँकेत. अरे वा. हा, कोणती बँकेत? जिल्हा बँक, जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा. अरे हा वा. हा, 5 वर्ष झाले रिटायर होऊन. आणि पंढरपूरला पण जातो पायी. आता शेगावला गेलो होतो, जुनागड वगैरे. नाही मला हे सांगा, आपण दुसऱ्याकडे पण पाहिजे आपण त्याच्या आणि मैयेच्या याच्यामध्ये काय अंतर आहे का? खूप मयाचं हे म्हणजे जसं काही चारीधाम सगळ्या देवाने तपस्या केली त्याच्याने खूप अनुभव येतात, खूप आनंद येतो आणि खूप सांभाळून घेतो मया. आणि मनापासून ज्याची इच्छा झाली त्याला काहीच होत नाही. अरे वा. हो, म्हणजे आई सांभाळते. सांभाळते सगळ्यांना. नाही परिक्रमेमध्ये काय अंतर आहे बरं? आपण एखाद्या दुसऱ्या परिक्रमा तुम्ही केले, जसे आता तुम्ही बरंच नाव सांगितलं. हां, मग त्या परिक्रमांमध्ये असा अवघड रस्ता नाही आहे. पंढरपूरला अवघड नाही, शेगावला अवघड नाही आहे. फक्त मैयाचे ते सुलपाणीमधून अवघड, आणि त्यामधून सुलपाणीमधून जर आलं तर खूप एकदम चांगलं वाटतं. त्रास होतो पण आनंद वाटतो. अरे वा. ते डोंगर दऱ्या बघून आणि अनुभव येतात त्याच्यामध्ये. काहींना खूप येतं, आम्हाला चांगलं. आश्रमांमध्ये सेवा चांगली मिळते? काही आश्रमामध्ये थोडं हे होतं, काही आश्रमामध्ये चांगले मिळते. नाही बाबा, होत राहतं. कारण काय, थोडंफार, आश्रम हां. चालवणारा ही हा, एक नाही त्या आश्रमांमध्ये सेवावाले कोणी नाही मिळत, त्याच्यामुळे हा, ते हे थोडंसं- विशेष आहे. हे महत्वाचं आहे. सेवा देणारे कोणीच हा, नाहीये. मग तिथं तिथे एकटा असं आहे, माणूस काय करू शकत नाही. खायला प्यायला कमी नसतं, पण कमी सेवेदार नसतं. मिळत नाही. सेवादार मिळत नाही. भरपूर आश्रमांमध्ये सेवेदारच हा, नाहीये. हीच कमी, हीच सेवेदार कमी, मिळत नाही. सेवेदारांची कमी. सगळं भरपूर आहे पण सेवेदारांची कमी. आम्ही पण सेवेदार आहेत. आम्ही बाहेर आता आमचे बाबाजी रुको, हो बोल नका. आम्ही पण बाहेरचे. हो, हो, आम्ही हो. जसे आम्ही दुकानदार आहे. हा ना. आता काय करा, आम्ही दिवसभर दुकानदार करून इथं थोडीफार सेवा मिळते. आई देते तेवढे कर. आणि आता ते पुण्याकडचे लोक 4-4, 6-6 महिने, 2-2 महिने असे त्यांचे याच्याने सेवा करायला येतात. आता आम्ही मागे करायला पाहिजे. हो, येतात परिक्रमा वासीने तरी 2-2 समजा एखाद्या ठिकाणी आश्रमामध्ये कोणी सेवेदार हा. नाही, कमीत कमी 8-15 दिवस तिथं 8-15 थांबून सेवा दिवस, द्यायला महिना पाहिजे. द्यायला पाहिजे. हे हे प्रत्येक प्रत्येक सेवे सेवे जे परिक्रमावाले आले त्यांनी हे करायलाच पाहिजे. कमीत कमी 8-10 दिवस थांबून तिथं सेवा दिली. हा, हा. दुसरा तुम्ही पुढे निघाले, दुसरा आला, तो आणि थांबला. जिथं नाही ना तिथं गरज पाहिजे, हा, तिथं गरज जायला पाहिजे. पाहिजे. जिथं सेवेदार नाही बा तिथं जायला पाहिजे. आणि ते पण कसं आहे बाबा, सेवा करायला या परमेश्वराची साथ साथ लागते. आता आम्ही विश्वमानव रुहानी केंद्र म्हणजे मग मी पण माझं गुरु आहे ना ते हा, पण. तर मी त्याच्यातला आहे. मी मला पण त्याच्यातला आहे. हा. माझेच गुरु आहेत ते. असे मी त्याच्यातला आहे, म्हणून मला आपल्या महाराजीकडनं आम्हाला हे महाराजींचं, बापरे. की बेटा आपल्या हर जीव की सेवा कर. हा, मी साक्षात परमात्मा आहे आपले गुरु. महाराजींच्या स्टेज बनवायचे काम करतो आम्ही स्टेज ना? सेवेदार आहेत. ते हा, रुहानी जे माणूस. स्टेज बनतं त्याचे सेवेदार आहेत. अरे आणि वा. महाराज आम्हाला बरेच वेळेस त्यांच्या विषयी बोललं जातं. काही आमचे ते गुरु आणि कल्याण झाले. त्यांनी ही सेवा त्यांनी सोपवलेली. त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रेरणेने ही सेवा करतोय आम्ही. सेवा करतो. मला बी त्यांच्या कृपेने सगळं हे मिळत आहे. म्हणजे तुम्ही नामदान घेतलेलं आहे. हो, मग कोणाकडनं कोणत्या वर्षी घेतलं होतं? बाबांकडनं स्वतः. अरे. ठाकूरसिंग बाबांकडनं. ठाकरसिंग महाराज 1990 मध्ये घेतलं होतं. कोणत्या ठिकाणी घेतलं होतं? तिथं पिंपळनेरला. पिंपळनेरला. हो हो, हा. स्वतः महाराजजी होते. महाराज होते ते. हो, आणि मला ते नाम माझं लक्षात नाही, तर रात्री 3 बाबा आले आणि मला 3 ते मंत्र सांगून गेले. साक्षात 3 येऊन गेले. कृपासिंग बाबा आले, श्रावणसिंग बाबा आणि आपले ठाकूर. अरे वा. 3 बाबा येऊन ती मंत्र सांगून गेले. मग आता या महाराजांना भेटले तुम्ही? बलजीत हो, महाराज गेला होता मी. त्यांचे दर्शन घेतले? आता या वर्षी नाही गेला होता. या वर्षी नाही गेले. मागच्या वर्षी बी या वर्षी परिक्रमाला आता- होता. हा. मागच्या वर्षी परिक्रमालाच होता. आता या वर्षी 8-9-10 ला. हा, पण आता या वर्षी परिक्रमा. काही वांधा नाही. तुम्ही तिथं आल्यानंतर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सापडतात. जसं मग नवानगरला जसं नवरात्रीचे कार्यक्रम चालतात 8-9 दिवसाचे. दोघं नवरात्रीचे कार्यक्रम नवानगरला होत राहतात. ते 18 दिवस महाराज तिथं दर्शनी देतात. कुठे? नवानगरला. नवानगरला. हा. हा, तुम्ही हा. गेले का कधी? कधी नाही नवानगरला. नाही, काही नाही. काय विशेष काही नाही. शिर्डी कालका गाडीने बसायचं, डायरेक्ट कालकाला उतरायचं. कालकाला उतरल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला
नवानगरला आम्हाला जायची खूप इच्छा आहे नवानगर. नाही जायला पाहिजे आम्ही आता कायमस्वरूपी जात राहत फक्त मला तुमचा फोन नंबर द्या मग मला आम्ही, पण- माझा युट्यूब मला चॅनल हा माहिती आहे का? हा 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 जो युट्यूब चॅनल हा, आहे नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी मोलगी, या चॅनलवर तुम्ही पहा तुम्हाला माझा नंबर बिंबर सर्व मिळून जाईल हा, हा. आणि मी महाराजांच्या स्टेज सेवेमध्ये असतो कायम सेवे महाराजांनी सोपवलेली सेवा आहे आम्ही करत नाही, नाही आणि तेच करून घेता. हा ही पण महाराजांची इच्छा आहे आणि महाराज जी आमदार मला महाराजींचा तर एवढा अनुभव माझी आई वारणार होती 5 दिवस पहिले मला सांगितलं आणि बरोबर गुरुपौर्णिमेला वारली माझी एवढं महाराजींचं आमच्यावर खूप 4 पर्वण्या होत्या त्या दिवशी अरे वा आई वारली त्या दिवशी गुरुपौर्णिमा कोकिळाची पौर्णिमा कुंभमेळा आणि अधिकचा साल असे 4 पर्वण्याच्या दिवशी वारली माझी अरे वा एवढी बाबांची कृपा आहे माझ्या आईने गुरु केलेला होता अरे वा खूप आणि 2 दिवस राहिली पण बरपातनीनं काही नाही नाही तुम्ही परिक्रमेत असताना मग महाराजांचा फोटो वगैरे ठेवता का नाही फोटो नाही आणलं पण याच्या मोबाईलमध्ये माझ्या नाही एक हा. हा. नाही कृपा यांचा फोटो आहे नाही, माझ्या. नाही, एक असं असतं की आपण परिक्रमा घेतल्यानंतर गुरु आदेशनं घेतलंय आणि गुरु आदेशच्या आपण जर त्या दोघं काम केलं हा, हा. नामाचं स्मरण आणि परिक्रमा चालू दिली तर त्याचा डबल फायदा आहे हो हो तुम्ही एकतर चांगल्या कामासाठी निघाले आणि याच्यामध्ये 2 तरीकेचा फायदा हो, होतो हो. आपण एक तर याचा काय 5 क्षेत्रापासून मुक्त होतो म्हणजे लांब आहे तुम्हाला काम क्रोध मोद हे शत्रू जवळ नाही नाही आहेत ते मैयाच्या परिक्रमेत असताना ते दूर हो. होतात आणि विशेष म्हणजे तुम्ही एक एक पाहिली हो हो नामाचं स्मरण केलं त्या 5 नामांचे रटन केलं हा, हा. तर तुम्हाला आणि संध्याकाळी 2 टाइम जर ध्यान केलं तर हा, तुम्हाला नक्की काही ना काही हो फायदा. सकाळी करतो मी थोडं पण ध्यान करायला पाहिजे ध्यान भजन शिवाय बनणार नाही. ध्यान भजन खूपच आहे ध्यान भजन शिवाय या दुनियेत कोणाची सुटकारा नाही माझी पण सुटकारा नाही तुमच्या नाही त्याच्याशिवाय पर्याय नाही कोणाला पण नाही स्वतः भगवान आला त्याला पण ध्यानाशिवाय पर्याय नाही पर्याय नाही कारण कसं आहे की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय गुरु बलारी आप मिलियो गोविंद दियो बताय म्हणजे आपण गुरु होतो म्हणून आईला दाखवलं आज मी कोणामुळे गुरुमुळे गुरुने मला आईची दाखवून दिली की आई काय माय काय हो हो हे गुरुने दाखवून दिले मलाही माहिती नव्हती की आई काय मी यायचो नाही जोपात महाराजीने कळवलं नाही जोपात महाराजी आले आणि त्यांनी सांगितलं की भाई बेटा माँ भी है पिता तो है माँ भी है पिता तो है माँ भी है कसं आहे की या सृष्टीचे रचना तर समजून घ्या परमेश्वराने केलं मग या ही जी आपली उत्पत्ती ही तर आईची ठीक आहे आपण आलात नर्मदा आश्रम सुलपानी जाडी आश्रमात आला आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे